Good morning, students. Welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management. In the second chapter, Functions of Management, up till now we have done functions of management like planning, organizing, staffing. And today we are going to learn about the next function, directing. Students, directing is the soul of management function. It is a key function of all other functions of management which are related in the business organization. We can see direction means giving instruction and guiding people in doing work. It is also called as management in action. Directing refers to the process of instructing, guiding, counseling, motivating, and leading people in the organization to achieve its objective. Directing is not merely communication, but it covers elements like supervision, motivation, and leadership. It is one of the key managerial functions performed by every manager. Students, all of you have seen the award giving program, Filmfare award giving program. In that we have seen that any movie when gets best movie award of the year, definitely our reaction is that of that movie director is best. That's why that movie got best film of the year award. It means that for achieving any goal or for achieving or for completing any project successfully, if the director is best, then only it is possible. All of we know that all the movies which got such awards, of that movies the directors are, we can say, brilliant people, and because of that director that movie gets the award. So in a simple word we can say that for achieving any target, if you get the proper instruction, guidance of any person, then only it is possible to achieve that predetermined target. विद्यार्थी मित्रांनो, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट यामधील आज आपण जे व्यवस्थापनाचे कार्य ज्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे डायरेक्शन. यालाच मराठीमध्ये निर्देशन असं म्हणलं जातं. आता डायरेक्शन याचा अर्थ काय आहे, तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे व्यवस्थापक सूचना, मार्गदर्शन, प्रोत्साहन, प्रेरणा देतात आणि आधीच ठरवलेल्या ध्येयपूर्तीकरता कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतात. आपण असं म्हणू शकतो की निर्देशन हे व्यवस्थापन प्रक्रियेचे हृदय आहे. निर्देशन नसल्यास नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन या सगळ्याला काहीही अर्थ उरत नाही. म्हणजे जर योग्य डायरेक्शन नसेल, जसं मी आता उदाहरण तुम्हाला सांगितलं की दरवर्षी आपण फिल्मफेअर अवॉर्ड बघत असतो आणि त्यामध्ये एखाद्या मूवीला बेस्ट फिल्म ऑफ द इयर अवॉर्ड मिळतो. आपली पहिली प्रतिक्रिया काय असते की या सिनेमाला बेस्ट मूवी अवॉर्ड का मिळालं, कारण त्याचा डायरेक्टर द बेस्ट आहे म्हणून. त्या
त्या डायरेक्टरने सर्व कलाकारांकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेतलं. जे त्या डायरेक्टरला हवं असतं, जे इमोशन्स वगैरे त्याला एक्सपेक्ट असतात आपल्या कलाकारांकडनं, तो ते करवून घेतो त्यांच्याकडून, पुन्हा पुन्हा ते करवून घेतो. आणि त्यामुळे त्या चित्रपटातील सर्व जे ॲक्टर्स आहेत त्यांचे जे रोल आहेत ते अतिशय उत्तमरित्या ते पार पाडू शकतात. मग याचं पूर्ण क्रेडिट आपण कोणाला देतो? तर अर्थातच त्या सिनेमाचा जो डायरेक्टर आहे त्याला देतो, की त्याने चांगलं काम करवून घेतल्यामुळे तो सिनेमा हा सर्वोत्तम सिनेमा बनू शकला आहे. तर थोड्या प्रमाणात आपण हेच तत्त्व बिझनेस ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा लावू शकतो, की एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये की प्लॅनिंग असेल, तुमचं सगळं साधनसामुग्री तुम्ही जमवजमव केली असेल, कर्मचारी असतील, सगळं असेल, पण जर त्या संस्थेमध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जात नसेल, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जात नसेल किंवा त्यांच्यासोबत योग्य प्रकारे संपर्क ठेवला जात नसेल, तर बाकी सर्व जी व्यवस्थापनाची कार्य आहेत त्याला काहीही अर्थ राहत नाही. जे आपण असं म्हणू शकतो, निर्देशन नसल्यास, निर्देशन म्हणजे इथे डायरेक्शन आहे, निर्देशन नसल्यास नियोजन, प्लॅनिंग, संघटन, ऑर्गनायझेशन, कर्मचारी व्यवस्थापन, स्टाफिंग या सगळ्याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे डिरेक्टिंग हे जे फंक्शन आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. सी द मीनिंग ऑफ द डिरेक्टिंग. Directing is the process of instructing, guiding, communicating, inspiring, motivating, and supervising the employees to achieve predetermined goals of an organization. पहा, इथे काय सांगितले आहे की डायरेक्शन ही एक प्रोसेस आहे. कशाची प्रोसेस आहे? इथे काय केलं जातं? तर इथे सूचना दिल्या जातात, मार्गदर्शन, गायडन्स दिलं जातं, कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला जातो, कम्युनिकेशन त्यांच्यासोबत केलं जातं, त्यांना इन्स्पिरेशन दिलं जातं, मोटिवेट केलं जातं, म्हणजे त्यांना प्रेरणा दिली जाते आणि ते जे काम करतायत त्याच्यावरती लक्षसुद्धा ठेवलं जातं. सुपरविजन म्हणजे ते कर्मचारी जे काम करत असतात, एम्प्लॉईज जे संस्थेमध्ये काम करत असतात, ते कशा प्रकारे काम करतात याच्यावरती लक्ष ठेवणे. तर हे सगळं कशासाठी? तर त्या संस्थेने नियोजन कार्यामध्ये, प्लॅनिंगमध्ये जे काही गोल्स त्यांनी ठरवलेले आहेत ते गोल्स अचीव करण्यासाठी हे केलं जातं. म्हणून डिरेक्शन ही जी प्रोसेस आहे ती कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. कारण मार्गदर्शन करणे ही जी प्रक्रिया आहे ते व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सतत करत असतो. तो सतत त्यांच्याशी संपर्क साधत असतो. आपल्या कर्मचाऱ्यांना काही अडचणी आहेत का याच्याविषयी त्यांच्यासोबत चर्चा करत असतो. त्या अडचणी सॉल्व करण्याचा तो प्रयत्न करत असतो. आपल्या कर्मचाऱ्यांना तो नेहमी प्रेरणा देत असतो. त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण तो निर्माण करत असतो. जिथे जिथे कर्मचाऱ्यांचं काही चुकत असेल तिथे तो त्यांना योग्य मार्गदर्शनसुद्धा करत असतो. म्हणून डिरेक्शन ही जी प्रक्रिया आहे ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. वी कॅन से दॅट डिरेक्शन इज ए कंटिन्युअस फंक्शन इनिशिएटेड ॲट टॉप लेवल अँड फ्लोज टू द लोअर लेवल in the business organization. It is a continuous managerial process that goes on throughout the tenure of the organization. Director is the person who shows the correct path as well as guides the employees in solving the problems wherever necessary. Some expert called direction as life स्पार्क ऑफ ॲन एंटरप्राइज. म्हणजे काही एक्सपर्ट लोकांनी निर्देशन ही एक जीवनदीप प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे. जीवनदीप प्रक्रिया म्हणजे काय? तर इथे तुम्हाला नेहमी काही ना काही चांगलं सांगितलं जातं
आणि संस्थेसाठी ही जी प्रक्रिया आहे ती एखाद्या जीवनदीपासारखी आहे. जीवनदीप म्हणजे या फंक्शनमुळेच ती संस्था सर्वाईव्ह होऊ शकते, जिवंत राहू शकते, म्हणजेच ती संस्था नेहमी प्रगती करू शकते. म्हणून डायरेक्टिंग हे जे फंक्शन आहे ते अतिशय संस्थेसाठी महत्त्वाचं आहे. नाव we will see some definitions. Here I have given 2 definitions. From this you have to do at least one very well so that you can write it down in exam. Now see the first definition. It is given by Theo Heyman. Direction consists of the process and technique utilizing in issuing instruction and making certain that operations are carried out as planned. म्हणजे इथे असं सांगितलं आहे की डायरेक्शन ही अशी प्रोसेस आहे की जिथे काही टेक्निक्सचा वापर केला जातो आणि याचं ॲश्युरन्स दिलं जातं की आपण जे नियोजन केले आहे त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत. ओके, नाव सी द सेकंड डेफिनेशन. It is given by Urvik and Bredge. Directing is the guidance, the inspiration, the leadership of those men and women that constitute the real case of responsibilities of management. आता येथे असं सांगितलेलं आहे की व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जे स्त्री पुरुष कार्य करत असतात त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि नेतृत्व देणे म्हणजेच निर्देशन होय. इट मीन्स whatever all the responsibilities or the goals are decided by, we can say, the top level management people. To achieve that all goals, all other officers or the workers, they are doing their work according to the instruction of top level management. So all these people, those who are working towards that goal, to such people guidance is needed, then some motivational power is needed, and we can say leadership is also necessary. And whatever manager is doing for giving all these things is called the direction. Okay. Now we can go for the next point. Here with some points we are going to explain the importance of directing. The importance of directing can be understood by the fact that every action in the organization is initiated through directing only. The points which emphasizes the importance of directing are as follows. Number 1, initiates action. Second, integrates efforts. Third, means of motivation. Fourth, direction provides stability. Fifth, coping with the changes. 6. Effective utilization of resources. 7th, creates team spirit. 8. Explore capabilities of individuals. 9th, increases efficiency level. And 10, cooperation. So with these 10 points we are going to explain the importance of direction in the business organization, how this function is helpful for the business organization to achieve its predetermined task. Today we are going to discuss first 5 principles in detail, and remaining we will continue tomorrow. Now one by one we will discuss all these importance in detail. Now take the first point, initiates action. Direction is the function which activate the plans with the help of employees.
proper instructions are given to subordinates while completing their assigned work. The manager directs the subordinates about what to do, how to do, when to do, and also to see that their instructions are properly followed. Now see here students, direction puts life into an organization. A good plan may have been prepared. A sound organization may have been deployed, and a team of efficient workers may be employed. But all of these will not produce result until people are directed to use resources efficiently. Without proper direction, all other functions of management such as planning, organizing and staffing will become ineffective. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन हे असं फंक्शन आहे की जे प्लॅनिंग, जे आपण म्हणतो की व्यवस्थापनाचं पहिलं कार्य आहे, त्या पहिल्या कार्यालाच ते ॲक्टिवेट करतो. आता हे ॲक्टिवेट कोणामुळे होतं? तर एम्प्लॉईजमुळे. जसं की तुम्हाला मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की नुसतं आपण हे करूया, आपलं टार्गेट हे असेल, आपण हे अचीव करूया, आपलं सेल्स वाढूया, प्रॉफिट जास्तीत जास्त अर्न करूया, हे सगळे जे आपले टार्गेट्स आहेत, उद्दिष्ट आहेत, हे आपण नुसते जर पेपरवर लिहून ठेवले मोठे मोठे टार्गेट, तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? तर अजिबात नाही. नुसतं लिहून ठेवले, आपण प्लॅन केलं, आपण इमॅजिन केलं, म्हणजे आपल्याला ते प्राप्त होणार आहेत का वास्तवामध्ये? तर हे शक्य नाही आहे. मग ते सत्यामध्ये जर उतरवायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्या संस्थेमधले जे सर्व कर्मचारी आहेत, अगदी वॉचमॅनपासून टॉप लेवलचे अधिकारी, या सगळ्यांना आपल्याला मोटिवेट करावं लागेल, कामाला त्यांना प्रेरित करावं लागेल. आणि हे प्रेरित करण्याचं कामच कोणतं कार्य करते? तर डायरेक्टिंग. डायरेक्टिंग हे असं फंक्शन आहे की जिथे मॅनेजर आपल्या हाताखालील लोकांना योग्य सूचना देतात, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणतो. त्याचप्रमाणे आपल्या हाताखालील जे कर्मचारी आहेत त्यांना मॅनेजर प्रेरणासुद्धा देतो. त्यांच्या कुठे चुका होत असेल तर ते त्यांना सांगतो, ते सुधारण्याची त्यांना संधी देतो. आणि जर त्याने असं ऑब्झर्व केलं की आपले कर्मचारी खूप छान काम करतात, तर तो त्यांना इन्सेंटिव्हसुद्धा देतो की जेणेकरून ते कर्मचारी अधिकाधिक काम करू लागतील. त्याचप्रमाणे तो योग्य सूचना देतो, कामाची विभागणीसुद्धा इथे करत असतो. आणि प्रत्येक जे हाताखालील कर्मचारी आहे तर कोणी काय करायचं, व्हॉट टू डू काय करायचं, हाऊ टू डू कसे करायचं, वेन टू डू केव्हा करायचं, या बाबतीमध्ये सुद्धा व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर आपल्या हाताखालील लोकांना सूचना देत असतो. म्हणून डायरेक्शन फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते ॲक्शन काय करतं? सुरुवात करतो, इनिशिएट करतो. इनिशिएट म्हणजे काय करणे? सुरुवात करणे. म्हणजे नुसतं तुम्ही पेपरवरती प्लॅन करून उपयोग नाही, तर त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आणि हे इम्प्लिमेंटेशन डायरेक्टिंग फंक्शनमुळे होत असतं. कारण इथे हा जो अधिकारी आहे किंवा ज्याला आपण मॅनेजर म्हणतो, तो आपल्या हाताखालील लोकांना योग्य प्रकारे सूचना देऊन कामासाठी प्रेरित करत असतो. Then the second, integrates efforts. Direction helps in integrating the efforts of all the employees and departments, which results in achievement of organization goal. Direction helps in better communication among all the employees working in different departments. See, when manager directs subordinates and encourage them to work, then each and every employee contributes to the goals of the organization. Directing helps to relate and integrate efforts of different departments. We can see that in big organization,
Many employees are working in different departments, but ultimately the aim of all this department is same. So integrating the efforts of all these people, those who are working in different department, is the work of the manager, and through the function of directing he can achieve or he can complete his target. So for this, for the director, or we can say for the manager, direction function is very important because it integrates the efforts of all employees working in different departments. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की कोणत्याही संघटनेमध्ये जे कर्मचारी असतात ते वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेले असतात, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये ते काम करत असतात. जरी ते वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करत असले तरी अल्टिमेटली सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा सगळ्यांचा जो एम आहे तो काय असतो, एकच असतो. मग या सगळ्यांची जी कार्य करण्याची पद्धत आहे किंवा जी सगळ्यांची जी कार्य आहेत, कामं आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये सहसंबंध निर्माण करण्याचं काम डायरेक्टिंग या फंक्शनमुळे होत असतं. आणि या फंक्शनमुळेच मॅनेजरला या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं इंटिग्रेशन, म्हणजे एकमेकांवरती जे अवलंबत्व असतं ते साध्य करणं मॅनेजरला सहज शक्य होतं, केवळ आणि केवळ ते निर्देशन या प्रक्रियेमुळे. नाउ टेक द नेक्स्ट थर्ड वन, means of motivation. While directing the subordinate, their opinions are also considered. Manager motivate employees by offering them financial and non-financial incentive to improve their performance. It boosts the morale of the subordinate. See, in a business organization, many workers are working in different departments. While giving the direction doesn't mean only giving the orders to the subordinate. It also includes listening the opinions of subordinates. So in this function, manager is just not ordering, but he also listening the problems of the workers. At the same time, manager identifies potentials and abilities of its subordinates and help them to give their best. He also motivates the people to work hard by giving them financial and non-financial incentives. म्हणजे याचा अर्थ असा आहे की डायरेक्शन हे जे फंक्शन आहे ते या फंक्शनमध्ये मॅनेजर आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना प्रेरित करत असतो. कशासाठी प्रेरित करत असतो, तर अधिकाधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी तो आपल्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करत असतो. मग ही प्रेरणा तो कशा प्रकारे त्यांना देत असतो, तर फायनान्शियल किंवा नॉन फायनान्शियल इन्सेंटिव्ज. फायनान्शियल म्हणजे आर्थिक आणि नॉन फायनान्शियल म्हणजे आपण म्हणू शकतो की इन काइंड. म्हणजे अशा प्रकारचे प्रलोभनं हा जो अधिकारी असतो किंवा मॅनेजर असतो तो आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना देत असतो. समजा सॅलरीमध्ये जास्त वाढ करून किंवा ओव्हरटाईम जास्त देऊन किंवा एखाद्या वेळेस एखाद्या ॲन्युअल फंक्शन प्रोग्राममध्ये जे कर्मचारी व्यवस्थित काम करतात, आपल्या कामामध्ये जे पंक्च्युअल आहेत, कामामध्ये कमी चुका करतात, जे वर्षभर एकही सुट्टी न घेता उपस्थित राहिले असतील, तर अशा कर्मचाऱ्यांचा गौरव करणे, त्यांना सर्टिफिकेट देणे किंवा त्यांचा सन्मान करणे, अशा प्रकारे जर कर्मचाऱ्यांना वागणूक दिली तर नक्कीच ते प्रेरित होतात, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ते आपल्या संस्थेसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी तयार होतात. म्हणजे नेहमीच तुम्ही प्रेरणा पैशाच्या स्वरूपातच दिली पाहिजे असं काही नाही, तर ज्या वेळी कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करतात
त्यांच्यामधील अधिकाधिक गुणांचा वापर ते करतात, क्षमतांचा वापर करतात आणि संस्थेसाठी अधिकाधिक ते फायदा करतात, त्यावेळी केवळ त्यांना शाबासकी देऊन त्यांच्याबद्दल 4 शब्द चांगले बोलूनसुद्धा त्यांना इन्सेंटिव्ह हे देता येतात की ज्यामुळे त्यांच्यामध्ये संस्थेसाठी आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी काम करण्याची ओढ अधिक निर्माण होऊ शकते. म्हणून डायरेक्शन फंक्शन हे इथं महत्त्वाचं आहे, कारण डायरेक्शन फंक्शनमध्ये केवळ नुसतं सूचना देणे हा भाग नाही, तर कामगारांना प्रेरित करणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांना जाणून घेणे या गोष्टीचा सुद्धा अंतर्भाव डायरेक्टिंग या फंक्शनमध्ये आहे. Then next, fourth is provides stability. Stability plays a significant role in the growth and survival of the organization. Effective leadership, communication, supervision, and motivation develop cooperation and commitment among the employees. It provides stability and creates good understanding between departments and groups. See, directing through leadership, supervision, motivation minimizes the labor turnover and absenteeism. Absenteeism म्हणजे अनुपस्थित राहणे. It brings stability and balance in the organization as it fosters cooperation and commitment among the people. Directing helps to achieve balance among various groups, activities, and the department. It paves way for the growth and expansion of the business. आता डायरेक्शन फंक्शन हे स्थैर्य निर्माण करते असं म्हणलेले आहे. तर डायरेक्शन फंक्शन हे कशा प्रकारे स्थैर्य निर्माण करतं, तर आपण म्हणू शकतो की संघटना दीर्घकाळ टिकावी म्हणून त्या संघटनेमध्ये स्थिरता आणि संतुलन, वेगवेगळ्या विभागांमध्ये असलेलं संतुलन हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रभावी नेतृत्व, त्यानंतर एकमेकांशी असलेले कम्युनिकेशन, सुपरविजन, प्रोत्साहन या सर्व गोष्टी स्टॅबिलिटी त्या संस्थेसाठी प्रदान करते किंवा स्टॅबिलिटी आणते. या संघटनेच्या निरनिराळ्या विभागामध्ये बॅलन्स आणि सुस्थिती राखण्याचं काम या डायरेक्शन फंक्शनमुळे होऊ शकते. म्हणजे बघा की या फंक्शनमुळे जो मॅनेजर आहे तो काय करत असतो की वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या सर्व कर्मचाऱ्यांशी तो संपर्क साधत असतो. त्यानंतर त्यांच्या कामावरती तो लक्षसुद्धा ठेवत असतो की कशा प्रकारे काम सर्व कर्मचारी करत आहेत आणि जिथे जिथे त्याला वाटतं तिथे तो तशा सूचनाही देत असतो. त्याचप्रमाणे जे कर्मचारी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात त्यांना प्रोत्साहनही देत असतो. म्हणजे अशा प्रकारे मॅनेजर या फंक्शनच्या द्वारे संघटनेमध्ये सर्व कामगारांमध्ये आणि विभागांमध्ये बॅलन्स ठेवण्याचं तो काम करत असतो. आणि ज्यावेळी अशी स्थिती असते की सर्व विभागांमध्ये चांगल्या पद्धतीने कामाची विभागणी होत आहे, संपर्क सगळ्यांचा एकमेकांशी चांगला होत आहे, संदेशवहन चांगलं होत आहे, त्यावेळी आपोआपच त्या संस्थेमध्ये स्थिरताही निर्माण होत असते. नाउ द नेक्स्ट इज coping up with the changes. Business environment is always changing. Adopting environmental changes is very necessary for the growth of the organization. With proper motivation, communication, and leadership, employees can easily understand the need of change in the business. See the students, directing facilitates introduction of needed changes in the organization. Advanced technology, new methods of production, new management techniques need to be adopted in today's changing business scenario. Generally, people have tendency to resist change in the organization. But with the effective directing
through motivation, communication, and leadership. It helps in reducing such resistance and thereby develop team spirit amongst employees. आता कोपिंग विथ द चेंजेस याचा अर्थ काय, तर तुम्हाला माहिती आहे की बिझनेस एन्व्हायरमेंट, आपण गेल्या वर्षी बिझनेस एन्व्हायरमेंट हा लेसन शिकलेलो आहोत की पॉलिटिकल चेंजेस होतात बिझनेसच्या बाहेर, टेक्नॉलॉजिकल चेंजेस असतात, लिगल चेंजेस होत असतात, त्यानंतर सोशल चेंजेस होत असतात, इकॉनॉमिक चेंजेस होत असतात. म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनच्या सभोवताली जे काही एन्व्हायरमेंट असतं त्याच्यामध्ये सतत काही ना काही बदल हे होत असतात. आणि जे बदल झालेले असतात ते बदल जे एक्सटर्नल चेंजेस असतात ते आपण त्याप्रमाणे संस्थेला स्वतःमध्ये बदल करावे लागतात. आणि जे इंटरनल फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन स्वतः काही ना काही उपाय हे करू शकते. पण समजा गव्हर्मेंटची कर प्रणाली बदलली, टॅक्स पॉलिसी बदलली असेल, किंवा गव्हर्मेंट चेंज झालं असेल, किंवा सोशल चेंजेस म्हणजे लोकांची आवड, फॅशन, त्यानंतर लोकांचे वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन याच्यामध्ये जर काही बदल झाला असेल, किंवा नैसर्गिक आपत्ती वगैरे आली असेल, तर या गोष्टीमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनला काही बदल करता येत नाही. पण बिझनेस ऑर्गनायझेशन स्वतःमध्ये बदल करू शकते. म्हणजे स्वतःच्या पॉलिसी वगैरे ती या चेंजेसला सुटेबल होईल अशा फ्रेम करू शकते. तर अर्थातच हे जे बदल झालेले असतात बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये ते ॲक्सेप्ट करणं हे अतिशय गरजेचं असतं, की ज्यामुळे बिझनेसचं पुढच्या भविष्याच्या काळामध्ये तो बिझनेस काय होईल, सर्वाईव्ह होऊ शकेल, तग धरू शकेल. कारण आत्ताचं जग हे स्पर्धेचं युग आहे आणि जे बिझनेस ऑर्गनायझेशन हे चेंजेस ॲक्सेप्ट करतं आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणतात अशाच बिझनेस ऑर्गनायझेशन मार्केटमध्ये यशस्वीरित्या काम करू शकतात. म्हणून हे जे डायरेक्शन फंक्शन आहे या फंक्शनचा वापर करून मॅनेजर्स किंवा उच्च अधिकारी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ते सांगू शकतात की हे जे झालेले बदल आहेत त्या बदलानुसार आपल्याला आता काम करावं लागेल. किंवा समजा लोकांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आवडत असेल तर आपल्यालाही आपल्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये काही चेंजेस करावे लागतील आणि ते सगळे नवीन फीचर्स आपल्याला आपल्या प्रोडक्टमध्ये इंट्रोड्यूस करावे लागतील. का? कारण लोकांना आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही जास्त प्रमाणामध्ये आवडते किंवा ती त्यांना सोयीची पडते म्हणून. म्हणजे बाहेरच्या वातावरणात जे बदल झालेले आहेत त्याचा विचार करून आपल्या कामामध्ये बदल घडवून आणणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, की जेणेकरून तुम्ही किंवा तुमचं बिझनेस ऑर्गनायझेशन ही सर्वाईव्ह होऊ शकते. म्हणून योग्य नेतृत्व गुण असलेला मॅनेजरच आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना तशा प्रकारे इन्स्ट्रक्शन तो देऊ शकतो. आणि त्यासाठी हे डायरेक्शन फंक्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रॉपर मोटिवेशन, कम्युनिकेशन स्किल आणि लीडरशिप हे जर असेल तर एम्प्लॉईजनासुद्धा हे बदल का आवश्यक आहे हे लगेच समजून येते. So the students, with these first 5 points I have explained the importance of directing. See, if the proper director is there to show you the path, then only it is possible to achieve that goal or to achieve that target. If the proper director is not there, then the task becomes difficult. That's why for every manager he is required to do this function very well. Then only the growth, expansion and survival of the business organization will be there. Remaining point we are going to discuss in the next lecture. Till then, goodbye, take care, be happy, thank you.